नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कनेक्ट एम-पी-एस-सी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. तुमच्या स्क्रीनवर हा एक प्रश्न दिसत असेल बघा, राज्यसेवा 2021चा. हा प्रश्न काय आहे? लिंकन, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. आता ह्या प्रश्नामध्ये विचारलं होतं त्यांनी, सब्जेक्ट ॲट्रिब्यूट कोणचे आहेत? आणि ऑप्शन दिलेले होते. लिंकन, वॉज असॅसिनेटेड आणि प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. आता या प्रकारच्या प्रश्नाला म्हणतात सब्जेक्ट ॲट्रिब्यूट किंवा सब्जेक्ट एनलार्जमेंट. इंग्रजी व्याकरणात वाक्यातील मुख्य कर्त्याची अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सब्जेक्ट ॲट्रिब्यूट. लक्षात राहील? म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? लिंकन, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका वॉज असॅसिनेटेड. तर याचा मुख्य कर्ता आहे लिंकन आणि सब्जेक्ट एनलार्जमेंट काय झालं? प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. आता ह्या वाक्याकडे बघून तुम्ही मला सांगू शकतात का हे कोणत्या हे ॲक्टिव्ह वॉइस आहे का पॅसिव्ह वॉइस? तर आता जर इथं तुम्ही वाजला बघितलं तर वाज सोबत जर ॲक्टिव्ह वॉइस असेल तर इथं असेसिनेसिंग म्हणजे आयएनजी प्रत्यय व्ही4 आला असता. पण इथे वाज नंतर व्ही3 आलेला आहे. म्हणजे हे वाक्य काय आहे? तर हे वाक्य पॅसिव्ह वॉइस आहे. बाय समवन. इथं क्रिया कोण करते? ऑब्जेक्ट. आणि कोणावर करते? सब्जेक्टवर. आणि या सब्जेक्टबद्दलची अधिक माहिती जे सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आहे ते काय आहे? प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. ओके. तर हे आपल्याला आता कळलं. तर आता अजून काही उदाहरणं दाखवतो मी तुम्हाला. हं. तुम्हाला वाटलंच तर स्क्रीनशॉट पण घेत चला. सब्जेक्ट एनलार्जमेंटची आणखीन काही उदाहरणे. डेली, द कॅपिटल ऑफ इंडिया इज व्हेरी क्राउडेड सिटी. आता बघा, द डेली आणि द कॅपिटल ऑफ इंडिया. तर द कॅपिटल ऑफ इंडिया काय झालं? सब्जेक्ट ॲट्रिब्यूट ऑर एनलार्जमेंट. नंतर मिस्टर शर्मा, आवर मॅथ टीचर हॅज रिटायर्ड टुडे. शर्मा तर आहे, मिस्टर शर्मा. त्यांच्याबद्दल अजून जास्तीची माहिती सांगितली आणि ते मिस्टर शर्मा काय आहे? सब्जेक्ट आहे. सब्जेक्टबद्दल अधिक माहिती एनलार्ज करते सब्जेक्टला, त्याला ॲट्रिब्यूट करते. ओके. नंतर शिवाजी महाराज, द ग्रेट मराठा किंग, बिल्ट मेनी फोर्ट्स. बरोबर. शिवाजी महाराजांबद्दल द ग्रेट मराठा किंग हे सब्जेक्ट एनलार्जमेंट दिलेलं आहे. तर आता तुम्ही अजून एक कन्सेप्ट ऐकला असेल बघा. एस-पी-ओ-ए नावाचा एक कन्सेप्ट असतोय, है ना? एस-पी-ओ-ए. एस-पी-ओ-ए. तर आता याचा सब्जेक्ट एनलार्जमेंटचा अभ्यास करताना मला हा प्रश्न पडला, की मग सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ह्या दोघात काय फरक असेल बाबा? आणि हा प्रश्न प्रत्येकाला पडायला पाहिजे. कारण की दोघंही काय करताय? सब्जेक्टबद्दल माहिती देताय. आता आपण याचा फरक बघूया, है ना? तर याच्यात एक्झाममध्ये पण उडू शकतो किंवा तुमच्या इंग्लिशच्या जर्नीमध्येही. सब्जेक्ट ॲट्रिब्यूट काय आहे? हा असा शब्द किंवा शब्दसमूह आहे, जो कर्त्याचे वर्णन करतो, पण तो स्वतः कर्त्याचाच एक भाग असतो. तो फक्त कर्त्याचे वर्णन करत नाही, तर कर्त्याचाच भाग असतो. लक्षात ठेवा. वाक्यातील जागा आणि त्याची जागा बघा, प्लेसमेंट हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आणि सब्जेक्ट काय म्हणतात कॉम्प्लिमेंटमध्ये जर फरक समजून घ्यायचा असेल, तर प्लेसमेंट हा जो असतो सब्जेक्ट ॲट्रिब्यूट हा कर्त्याच्या लगेच नंतर स्वल्पविरामात येतो. बघा आपण वरती जसं हे वाक्य बघितले, मिस्टर शर्मा, कॉमा, आवर मॅथ टीचर. बरोबर. लिंकन, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, कॉमा देऊन. आणि तुम्ही जर अजून लक्ष दिलं, तर तो म्हणजे कर्त्याच्या लगेचच नंतर येतो आणि व्हर्बच्या लगेचच आधी येतो. दिसला? इथच्या आधी. इथं जर बघितलं, तर वॉचच्या आधी. आलंय? आलंय? लक्षात येतंय? तर सब्जेक्ट ॲट्रिब्यूट तो लगेचच नंतर येतो आणि मुख्य क्रियापद सुरू होण्यापूर्वीचा हा भाग येतो. याला क्रियापदाची आवश्यकता नसते. याला कर्त्याशी जोडण्यासाठी कोणत्याही क्रियापदाची मदत लागत नाही. तो थेट नामाला चिटकून असतो. लक्षात घ्या. जसं हे उदाहरण परत दिलंय. लिंकन, प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, वॉज असॅसिनेटेड. द ओल्ड टायर्ड डॉग स्लेप्ट ऑन द पोर्च. बघा, हे स्लेप्टच्या आधीच आलंय टायर्ड डॉग आणि द ओल्ड नंतर कॉमा. इथं पण काय झालं? ॲट्रिब्यूट दिलाय द मेन कर्त्याला. आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर हा असा शब्दसमूह आहे.
तो विध्याचा प्रेडिकेट क्रियापदानंतरच्या भागाचा भाग असतो. सब्जेक्ट एनलार्जमेंट कर्त्याचाच भाग असतो आणि हा क्रियापदाच्या नंतरचा भाग असतो. घ्या लक्षात घ्या. याला याला क्रियापदाची गरज असते, त्याला नाहीये. याला क्रियापद जोडण्यासाठी लिंकिंग व्हर्ब उद्या, एम आर, वाज, वेअर, सेम, लूकची अत्यंत आवश्यकता आहे. हे लिंकिंग व्हर्ब गणितातील बरोबरच्या चिन्हासारखे काम करते. तो कर्ता पूरक आहे. तो पूरक आहे त्याला. लिंकन वॉज द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. हे बघा, लिंकन वॉज द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका. इथं गरज आहे त्याची. वरती गरज नाही त्याला, पण इथं गरज आहे. द प्रेसिडेंट ऑफ अमेरिका हा भाग क्रियापदानंतर आलाय. वाज या लिंकिंग व्हर्बने त्याला लिंकनशी जोडले आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण केला आहे. तर याला म्हणतात, काय म्हणतात त्याला? तर याला म्हणतात सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. ओके, राहील लक्षात. द डॉग सीम्स ओल्ड अँड टायर्ड. बघा, मी परत तुम्ही स्क्रीनशॉट पण घेत चला. या इथे मी अजून दिलेलं आहे सब्जेक्ट ॲट्रिब्यूट आणि सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. याला मी तक्त्यात सुद्धा आणलेलं आहे. लक्षात ठेवण्याची सोपी ट्रिक, ॲट्रिब्यूट याला फेविकॉल समजा. तो क्रियापदाची अजिबात मदत न घेता थेट कर्त्याला जाऊन चिटकतो. व्हर्बच्या आधी असतो आणि कर्त्याच्या लगेचच नंतर असतो. कॉम्प्लिमेंट याला पूर्ण करणारा समजा. तो नेहमी लिंकिंग व्हर्बच्या पलीकडे थांबून वाक्याचा अर्थ पूर्ण करण्याचे काम करतो. लेक्चर आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक यू.